काळाने हिरावून नेलेला पतीचा प्राण पत्नीने माघारी आणला आणि त्यावेळेस पासून वटपौर्णिमेचा सण देशभरात साजरा केला जातो. मात्र या सणाला काळीमा फासणारी घटना पंढरपूर तालुक्यामध्ये आज पहाटेच्या वेळेला घडली. एका सत्यवानाचा प्राण वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या आपल्या पतीला वाचवण्यासाठी धावत गेलेल्या सावित्रीचा सत्यवानासह अंत झाल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील आंबे या ठिकाणी घडली आहे. ऐन वटपौर्णिमेच्या दिवशी हा प्रकार घडल्याने गावासह पंढरपूर तालुक्यामध्ये प्रचंड हळहळ निर्माण झाली आहे. या बाबतीतले सविस्तर वृत्त असे की कालच पंढरपूर तालुक्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला. तसाच पाऊस आंबे या ठिकाणी देखील झाला. सर्व शेतकरी आनंदाने बेहोश झाले. मात्र आज सकाळी आपल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी पाणी भरण्यासाठी म्हणून शेतात आपली मोटार चालू करण्यासाठी लक्ष्मण बाबू नागणे वय 60 वर्ष हा शेतकरी आपल्या घराजवळ असलेल्या मोटार चालू करण्यासाठी गेला. मात्र आपला पती लवकर माघारी येत नाही. तो माघारी का येत नाही हे पाहण्यासाठी त्याची पत्नी अलका बाबू नागणे वय 55 ही देखील आपल्या पतीच्या पाठोपाठ गेली आणि समोर दृश्य बघितल्यानंतर तिने पळत जाऊन आपल्या पतीला मिठी मारली. मात्र दोघेही एका क्षणात मृत्यूच्या जबड्यामध्ये गेले. या घटनेमुळे संपूर्ण आंबे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. लक्ष्मण बाबू नागणे यांना विजेचा धक्का लागला होता आणि विजेचा धक्का लागून ते जागीच गतप्राण झाले होते. तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेली पत्नी देखील या विजेच्या धक्क्याने गतप्राण झाली. दोघांचेही संध्याकाळी एकत्रितरित्या आंबे या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावातील अनेक सवाष्ण स्त्रियांनी दुःख व्यक्त केले. या घटनेमुळे सणाच्या आनंदावरती विरजन पडल्याचे आंबे परिसरामध्ये आपणाला पाहावयास मिळाले.